श्रीगोंदा शहरामध्ये संत शेख मोहम्मद महाराज यात्रेनिमित्त भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर होले दाम्पत्याच्या पुढाकारामधून आणि वाबळे इस्टेट आणि मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवस हे कृषी आणि गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। संत शेख मोहम्मद महाराज यात्रेनिमित्त श्रीगोंदा शहरामध्ये भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। डॉक्टर होले दाम्पत्याच्या पुढाकारामधून आणि वाबळे इस्टेट आणि मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवस कृषी आणि गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। तालुक्यातील शेतकरी आधुनिकतेकडे वळतोय। मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा भर आहे। यामध्ये आधुनिकतेची अजून भर पडावी यासाठी येत्या 24 ते 28 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती शेजारी हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलंय। या प्रदर्शनामध्ये नवनवीन कृषी अवजारे, हार्वेस्टिंग यंत्रे, जैविक कीटकनाशके, डेअरी व्यवसायाविषयी माहिती, अनेक विषयांवरती चर्चासत्र, मार्गदर्शन, नवीन बियाणे, घरगुती वस्तू आणि बचत गटांचा समावेश होणार आहे। तरी सर्व शेतकरी आणि महिला वर्गांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती यावेळी आयोजकांकडून करण्यात आली आहे। श्रीगोंदा शहरामध्ये संत शेख मोहम्मद महाराज यांचा यात्रा उत्सव असतो आणि त्या निमित्ताने सप्ताह सुरू झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे ही यात्रा होते। यावेळेस नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या टीमने खूप उत्तम प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि अशा वेळेस या तालुक्यातले बहुतेक सगळ्या गावचे लोक श्रीगोंद्याला येत असतात। श्रीगोंद्याची यात्रा ही तालुक्याची यात्रा होते, गावच्या यात्रेपेक्षा तालुक्याच्या यात्रेचं स्वरूप होतं आणि अशा वेळेस इथे सर्व कार्यकर्त्यांनी विशेषतः वाबळे यांनी पुढाकार एक प्रस्ताव दिला की या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवावं आणि मग मी डॉक्टर होले नंतर नगराध्यक्ष यांच्या सगळ्या टीमला बोललो। आम्ही सगळे एकत्र बसलेलो आहेत आणि हे प्रदर्शन जे शेतीच्या संदर्भात आपला शेतकरीसुद्धा मागे राहू नये आणि विशेषतः शेतीमध्ये काम करणाऱ्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी असतात, या यात्रेच्या निमित्ताने येतात, त्यांनासुद्धा हे कृषी प्रदर्शन पाहायला मिळावं यासाठी 120 स्टॉल असलेलं उत्तम प्रकारचं कृषी प्रदर्शन आपल्या पंचायत समितीच्याच बाजूला भूविकास बँकेच्या जागेमध्ये आपण तयार करतात। विनाशुल्क राहणार आहे, तर त्या ठिकाणी आम्ही लॉटरी काढून त्या निमित्ताने काही लोकांना आनंद घेता येईल का पाहू, तर त्या संदर्भात केलेल्या सगळे नगरसेवक डॉक्टर होले आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि मी आणि बाबासाहेब आम्ही दोघंही या कामामध्ये खूप लक्ष घालून लोकांना चांगल्या प्रकारचे प्रदर्शन मिळावं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ते पाहता येतं। कृषी अवजारे, हार्वेस्टिंग यंत्र, जैविक कीटकनाशके, डेअरी व्यवस्थापनाविषयी अशी चर्चासत्र रोज आम्ही संध्याकाळी चर्चासत्र ठेवणार आहेत। चांगले कृषीतज्ञ किंवा ज्या विषयाचे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना बोलू, काही शेतकऱ्यांना बोलू, त्यांच्या अनुभवावर सांगू, कारण चर्चा केल्याशिवाय चर्चासत्राशिवाय आपण काय केलं पाहिजे हे लक्षात येणार नाही। यासाठी फक्त यात्रा करणं तर महत्त्वाचंच आहे, तो आनंदाचा दिवस आहे किंवा वर्षातून एक यात्रा होते, पण यात्रेच्या निमित्ताने पुढच्या भावी आयुष्यासाठी कृषीच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे आणि ते करण्याचा आम्ही निर्णय घेतला। तसेच आज रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या हस्ते प्रदर्शन ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। यावेळी नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे, डॉक्टर होले, नगरसेवक सुनील वाळके, नगरसेवक अशोक खिंडके, बापूशेठ गोरे, गणेश भोस, विजय शेलार, संतोष खेतमाळीस यासह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते। श्री संत शेख महाराज मोहम्मद महाराज यात्रेच्या निमित्ताने श्रीगोंदा कृषी महोत्सव या ठिकाणी चालू वर्षी एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग करण्याचा आमचे सहकारी डॉक्टर होले, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी आणि या ठिकाणी आमचे वाबळे या मॅनेजमेंट या ठिकाणी मिळून एक तालुक्यातल्या शेतकऱ्याला एक कृषीविषयक, मग कृषीचे अवजारे असतील, कृषीचे त्या ठिकाणी औषधं असतील, वेगळ्या प्रकारचं ज्ञान या निमित्ताने शेतकऱ्यांना मिळावं म्हणून कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले। तरी या प्रदर्शनाला निश्चितपणे या तालुक्याचे नेते आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली हे कृषी प्रदर्शन होणार आहे। तरी सगळ्या कार्यकर्त्यांनी याला सहकार्य करावं आणि तालुक्यातल्या मी सर्व शेतकरी बंधूंना एक नम्र विनंती करतो की या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा। याच्यात आधुनिक पद्धतीचे शेतीला लागणारे अवजारे असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरचे अवजारे असतील किंवा औषधं असतील, खतं असतील, याची माहिती सगळी शेतकऱ्यांना या निमित्ताने दिली जाणार आहे, तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।